महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी। सातारा बस स्थानक परिसरामध्ये हुल्लडबाजी करणाऱ्यांना हटकल्याच्या रागातून टोळक्याने पोलिसांवरच कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना घडली। जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू असून चौघा संशयितांपैकी एकाला अटक केली आहे। आणखी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे। दरम्यान ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसावरच वार झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अभिषेक उर्फ सोम्या अवारे असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे। दत्तात्रय पवार असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचं नाव असून त्यांनी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दिली आहे। ही घटना 27 जुलै रोजी रात्री 10:30 वाजता सातारा मध्यवर्ती बस स्थानकात घडली आहे। पोलीस दत्तात्रय पवार यांची सध्या सातारा तालुका पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे। मात्र प्रतिनियुक्तीवर ते सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत एसटी स्टँड चौकीत कर्तव्य बजावतायत। पोलीस दत्ता पवार हे शनिवारी स्टँड चौकी परिसरात गस्त घालत असताना तेथे काही युवक हुल्लडबाजी करत होते। यावेळी संशयित अभिषेक याच्या सोबत अन्य दोघे होते। पोलिसांनी त्यांना हटकल्याने त्यांना याचा राग आला। एसटी स्टँड तुझ्या बापाचा आहे का, येथून जायला सांगणारा तू कोण, असे म्हणत दोन्ही संशयितांनी पोलिसांसोबत वाद घातला। या घटनेमुळे एसटी स्टँड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी आणखी एक संशयित मयूर पवार तेथे आला। तुझ्यासारखे लय पोलीस बघितले, थांब तुला दाखवतोच, तसे म्हणत तिघे संशयित तेथून दुचाकीवरून पसार झाले। या घटनेनंतर 10 मिनिटांनी संशयित अभिषेक याच्यासह अन्य 3 साथीदार दुचाकीवरून पुन्हा एसटी स्टँड परिसरात आले। संशयित टोळक्याने पोलिसाला पुन्हा शिवीगाळ दमदाटी करत दहशत माजवली। ह्याला जिवंत सोडायचं नाही, खल्लास करून टाकू असे म्हणत चौघांनी पोलिसावर हल्ला चढवला। एका संशयिताने सॅकमधील कोयता काढून पोलिसावर वार केला। हल्ल्यात पोलिसाच्या काखेवर वार केल्याने ते जखमी झाले। पोलिसावर हल्ला झाल्याचं पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यामुळे हल्लेखोर दुचाकीवरून तेथून पसार झाले। जखमी अवस्थेत पोलिसाला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।